लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील सरळपाड या गावी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे आंतरजातीय विवाहामुळे एका दाम्पत्याला कुठेतरी उपासमारीची वेळ आली आहे. या घरामध्ये गेल्या 1.5-2 वर्षापासून लाईट नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कसे तरी हे दाम्पत्य आपलं घरदार चालवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नेमकं काय प्रकरण आहे? का बरं हा प्रकार घडला आहे? सर एक्झॅक्टली कसं इथे म्हणजे सरडपाट या गावामध्ये छोटासा समाज आहे. जवळपास 35-40 घरांची वस्ती आहे इथे. इथे माझे जे कुटुंबातील जे सदस्य होते, तर त्यांना जे आंतरजातीय जो मुद्दा होता, तर तो पटलेला नाही आहे आणि त्या ह्याच्यामुळे त्यांनी एकच समाज असल्यामुळे त्या समाजवाल्यांना धरून त्यांनी आमच्या विरोधात संपूर्ण सामाजिक बहिष्कार अवलंबिलेला आहे. त्यासाठी त्यांनी सामाजिक असो, नातेवाईकांचं असो, मित्रांचं असो, संपूर्ण आमच्याशी सामाजिक संबंध आमचे म्हणजे तोडून टाकलेले आहे. आम्हाला कुठल्याच पद्धतीचे सामाजिक संबंधातून बोलवलं जात नाही. कुठे आमच्याशी शामील होत म्हणजे करून घेतलं जात नाही. आमच्याशी कोणी बोलत तर नाही. इव्हन आमचा कामधंदा पण आम्हाला कुठल्याच पद्धतीने करू दिलं जात नाही. म्हणजे संपूर्ण प्रत्येक मार्गातून आम्हाला अडवणुकीची बाब म्हणजे आमच्या निदर्शनास प्रत्येक ठिकाणाहून येत आहे. इव्हन आमच्याकडे आता 15-16 महिन्यांपासून आमच्याकडे लाईट नाही आहे, वीज नाही आहे आणि खाण्यापिण्यासाठी पण आमच्याकडे खूपच हलाखीची परिस्थिती असल्यामुळे उपासमारीची वेळ आहे आणि त्या संदर्भातून आमची खूप बहिष्कारामुळे वाताहत झालेली आहे. तुम्ही याच्या अगोदर काय करत होते? तुमचं नेमकं शिक्षण कुठून केलं? काय परिस्थिती होती अगोदरची? तर माझं कसं एम-एस-सी बायोटेक झालेलं आहे आणि मी नागपूर इथून गेलेलो आहे. त्याच्यानंतर कसं मी त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणाहून प्रायव्हेटचं वगैरे इकडसून म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून मी ज्ञान घेतलं आणि त्या अनुषंगाने मग कसं मी आधीपासून तसं ट्युशन्स वगैरे घ्यायचो, कम्प्युटर इन्स्टिट्यूट वगैरे चालवायचो. त्या अनुषंगाने मी चंद्रपूरला सचिन अकॅडमी नावाने माझं अकॅडमी ओपन केलेलं होतं. तिथे शैक्षणिकशी निगडीत भरपूर सारी कामे माझी चालायची. त्या अनुषंगाने म्हणजे थोडीफार चांगलीच मिळकत व्हायची आणि त्या अनुषंगाने खूप चांगली परिस्थिती होती. माझे जे कुटुंबातील जे लोकं होते, तर त्यांचं स्वतःचं असं काही म्हणजे वैयक्तिक अशी काही मिळकत होती नाही. त्या अनुषंगाने त्यांचं आपलं चांगलं नाही आणि याच्यानंतर आपला लहान जो भाऊ आहे, तर त्याचं का चांगलं. त्याच्यानंतर आता विवाहाची वेळ जर आली, तर त्याचा विवाह होतोय, परंतु आमचं अजूनपर्यंत विवाह झालेला नाही. मोठे आहोत आम्ही 5-7 वर्षांनी मोठे आहोत, तरी आम्ही मागे पडलेले आहोत. त्या अनुषंगाने यांनी सूडबुद्धीने आणि जडाऊ वृत्तीने हे सगळं करवून आणलेलं आहे. नेमकं याच्याबद्दलची तुम्ही तक्रार कुठे केली? काय कोणाकडे गेली? सर याच्यासाठी आम्ही सिंधे पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. तिथे तक्रार दिल्याच्या नंतर ते तक्रार घेतच नाही. आम्ही तिथे बरेचदा नाही जरी म्हटलं तरी आम्ही जवळपास या प्रकारासाठी 50दा तरी गेलेलो असू. परंतु तिथे तक्रारच घेत नव्हते. त्यामुळे मग आम्ही एस-पी साहेबांना भेटलो. एस-पी साहेबांना भेटल्याच्यानंतर ते ठाणेदारांना विचारणा करतात. विचारणा केल्याच्यानंतर ठाणेदार तेच बोलतात. आम्ही त्यांना ठाणेदारांना भेटल्याच्यानंतर ठाणेदार तर सरळ आम्हाला हे बोलतात, की तक्रार घेणे, नाही घेणे हे माझं काम आहे. तुम्ही कुठेही जरी गेले, एस-पींकडे जा किंवा इव्हन राज्याचे जे पोलीस महासंचालक असतील, तुम्ही त्यांच्याकडेही जरी गेले, तर आम्ही कुठल्याच पद्धतीची तक्रार घेणार नाही. हे माझं काम आहे. त्या अनुषंगाने मग आम्ही वडेट्टीवार साहेबांना पण भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी भेट झाली नाही. एस-पी साहेबांकडे आम्ही वारंवार माहिती आहे का तिथे भेट देतो, परंतु ते पण प्रकरणाची दखल घेण्यासाठी ठाणेदारांना सांगतात, एस-डी-पी-ओना सांगतात, परंतु तक्रार घेतली जात नाही. मग आम्ही सुधीर मुनगंटीवार साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अनुषंगाने एस-पी साहेबांना भेटून मग तिथे एस-पी साहेबांना त्यांनी माहिती दिली. अशा प्रकारचं जर आहे, तर तुम्ही गावामध्ये एक बैठक करवा वगैरे. त्या अनुषंगाने सिंधिया पोलीस स्टेशनला समाजातील लोकांना धरून बैठक झाली. आम्हाला काही पुरावे पण मागितले गेले. तिथेच तसं बहिष्कार तर दिसून पडलेला होता. आम्हाला काही पुरावे पण माहिती आहे का सादर करायसाठी सांगितले. आम्ही पुरावे पण सादर केले, परंतु अजूनपर्यंत कुठलीच तक्रार घेतली गेली. तर एका प्रकारे पुरावे सादर केले, पण तक्रार घेतली नाही याचा आरोप आहे. आपल्यासोबत ताई, तुमच्या 1 वर्षाचा मुलगा आहे. तुम्हाला काय त्रास झाला याच्या दवाईसाठी या काही? अ, तर आमचं कसं 1 वर्षाचं बाळ आहे आणि आमची परिस्थिती खूपच नाजूक आहे. त्याच्यामुळे आशा वर्कर आणि इथे आमचं लसीकरण व्हावं आणि माझी डिलिव्हरी शिंदवाई हॉस्पिटलला झाली. त्याच्यामुळे इथे लसीकरणासाठी आम्ही गेलो, पण इथे लसीकरण झालं नाही आणि आम्हाला गोळ्या आम्ही बाहेरून प्रायव्हेटमधून घेऊ शकत नव्हतो. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला इथे आम्ही आशा वर्करांना कितीदा तरी म्हटलं, की आम्हाला गोळ्या द्या कॅल्शियमच्या आणि लोहाच्या, त्या दिल्या नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला शिंदेवाई हॉस्पिटलमध्ये जाऊन गोळ्या घ्याव्या लागल्या. पण इव्हन एवढंच नाही, तर बाळ 1 वर्षाचं झाला, पण अजूनपर्यंत बाळाला पाहायला सुद्धा कोणीच आलं नाही. इथे समाजातीलही कोणी आले नाही किंवा कोणतेच नातेवाईक सुद्धा बाळाला बघण्यासाठी नाही आले. छोटं बाळ झालं तर खूप आनंद होतो सगळ्यांना, पण बाळाला कोणीच बघायसाठी सुद्धा नाही आले.
तर एक आपण बघू शकतो नेमकी परिस्थिती काय आहे. या परिस्थितीमध्ये हे दाम्पत्य या ठिकाणी आपलं जीवन जगत आहे. गावामध्ये कोणी यांना साथ देत नाही. या बाळाचं लसीकरण असो की कोणती जी योजना असो, तर योजनेचा लाभ देखील या दाम्पत्याला मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या दीड 2 वर्षापासून घरी लाईट नसताना देखील हे जीवन जगत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. निलेश दहा, TV9 मराठी, सरळपाट, चंद्रपूर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.